बऱ्याच वेळा काय होतं, की कांदा महाग झाला, टोमॅटो महाग झाला, भाज्या महाग झाल्या किंवा खूपच असं झालंय, नेहमी शहरात ती ओरड असते. हं. म्हणजे ते लोकांना ते दिसत नाही, की शेतकरी किती कर्जबाजारी आहे किंवा दुष्काळ पडलाय. त्याच्याकडं माल आलाय, पैसे हे आलं, चांगलं पीक आलं, पण बाजारात भाव नाहीये किंवा तिथले काही व्यापारी असतील, की जे काही लोकं फक्त पिळवणूक करून त्याचे कसं कमी पैसे त्याला मिळतील, हां, असं बऱ्याच वेळा टार्गेट केलं जातं किंवा आपली शासन व्यवस्था किंवा हां. इतर काही गोष्टी असतील. मग शेतकरी राजा नुसतं भाषणामध्ये फक्त आपल्या राजकीय पोळी भासण्यासाठी किंवा मी म्हणतो फक्त आपलं म्हणायचं दिसतं, की आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे. हो. महाराष्ट्र ही शेतकरी आहेत किंवा चांगला आपला गावचा कणा आहे. पण त्या गावच्या कण्याला किंवा ज्या मेन माणसाला घरात त्याच्या पोराबाळांना किंवा शिक्षण पाण्याला त्याच्याकडे पैसे नसतात किंवा हे त्या चौकटीत किंवा त्यात अडकलेला आहे. तो बोलत नाही धड किंवा त्याला बाजारभाव मिळत नाही. मग ह्याबद्दल ह्या शेतकऱ्याविषयी, त्याच्या बाजारभावाविषयी किंवा या सगळ्या व्यवस्थेविषयी तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्ही नाही, कुठल्या विषयी लिहिताय? व्यवस्थेविषयी मांडणं म्हणजे खरं हं, सांगू का, हं. की व्यवस्था 2 प्रकारची आहे. एक जे शासनकर्ते आहेत ते, हं. त्याला आपण व्यवस्था म्हणतो. बरोबर. आणि दुसरं, की शासनकर्ते नाहीयेत, हं. पण शासनकर्त्यांनी गावात काही जमात पाळून ठेवली आहे. अच्छा. जी कुठल्या पदावरती नाहीयेत, पण हं. सर्वसामान्य माणसाला जगू देत नाहीयेत. बरोबर आहे. त्याला तुम्ही एजंट म्हणा, हं. तुम्ही दलाल म्हणा, जे काही असेल ते. मग सर्वसामान्य माणसाचं जगणं या माणसांनी हलाल करून ठेवलंय. हं. आणि माणसाला जगत असताना एवढी अडचण येते, तो कष्ट करतोय, ते कष्टाचे पैसेच त्याला मिळू देत नाहीयेत हे. मग मी असं लिहिलं होतं, की म्हणजे खरं तर खूप मोठं ते छक्कड अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्याला दिले. आणि त्यांनी असं म्हटलं होतं, की माझी मैना गावाकडे राहिली. पण आता गावाकडे मैना पण नाही आणि कावळा पण राहिलेला नाही. बरोबर आहे. आता हं. त्या गावातले जे मी म्हणतोय ना, त्यांनी हं. काय केलंय गावाची अवस्था? हं. तर मी असं लिहिलं होतं, की अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची. अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची, त्यात भरती झाली भुरट्यांची आणि चोरट्यांची, लबाडे करून जगणाऱ्यांची, चंगळवादाची, भिकारनादाची, हातात कड्याची, हवसबिड्याची, पानाची गेड्याची, आपऱ्या पॅन्टीची, खादीच्या शर्टाची, पायरी कोर्टाची. कदाचित एवढं मला दम लागला त्यामुळे तुम्हाला ऐकू आलं नसेल. मी परत म्हणतो, की अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची, त्यात भरती झाली भुरट्यांची आणि चोरट्यांची, लबाडे करून जगणाऱ्यांची, चंगळवादाची, भिकारनादाची, हातात कड्याची, हवसबिड्याची, पानाची गेड्याची, आपऱ्या पॅन्टीची, खादी शर्टाची, पायरी कोर्टाची, गोवाजींची, मॅकडॉलची, रम हिसकीची, देशी दारूची, ताडीची, माडीची, गोल गोल साडीची, लाज सोडली मनाची, पर्वा केली नाही जनाची, म्हणून लाट उठली ही परिवर्तनाची. कुणाची? कवी, लेखक, गीतकारांची. उठली अनोखी लाट, गर्दी होते या दाट, समाजसेवेची वाट. धार लेखणीला आली या पहिली रकला अमर होऊन राहिली. क्या बात हे है! जे मी सगळं लिहितोय ना, खरं हं. तर मी हे कुणाला तरी माझं पाठांतर किती आहे? हे ऐकवण्यासाठी नाहीये. हे बरोबर. आतून आलंय, तळमळीनं येतं हे. हं. आणि ही गाव कुसातली किंवा गावाच्या आतमधली जी माणसं आहेत ना, हं, हं. माणसांना जगू देत नाहीत ते. तर त्यांच्या विरोधामध्ये असं लिहावं लागतं. आता माझ्या शेजारी विठ्ठलाची मूर्ती आहे. मी खरं सांगू, की माझ्या बापानं ज्याला बाप मानलं, तो हा विठ्ठल आहे. इथल्या व्यवस्थेच्या समोर आम्ही डोळे फोडून म्हणजे हात-पाय जोडून त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून सुद्धा ही व्यवस्था आम्हाला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जगू देत नाही. मग आम्ही हतबल होतो. हं. कुठेतरी वशिले लावणारी माणसं वशिले लावतात आणि त्यांच्याच घरात सगळ्या योजना हे ते जातं. मग आम्ही हतबल झाल्याच्या नंतर माझ्यासारख्या एका शेतमजुराच्या मुलाला काय? तर मग हातामध्ये लेखणी घेतो आणि इथल्या व्यवस्थेवरती प्रहार करतो.